दिव्यांगांना 6,000 रुपये महिना, दिव्यांगाचं स्टॉलचं धोरण असलं पाहिजे. उद्योग आणि क्रीडासाठी एक नवीन माननीय बच्चूभाऊ कडू नेहमीच निराधार योजना असो, दिव्यांग बांधव असो, विधवा योजनेचे जे लाभार्थी आहे किंवा एकल महिला आहे त्यांच्यासाठी उभे राहतात. प्रत्येक वेळेस सरकारसमोर मांडणं असू द्या किंवा जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. तर पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देखील बच्चूभाऊ कडू यांनी त्यांच्या भाषणात सभागृहात खळबळ माजवली व दिव्यांगांसाठी 5% जी निधी आहे ती कुठे गेली हे सुद्धा विचारणा केली आहे. तर विधान परिषदेत बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग, अनाथ, एकल महिला आणि भिकाऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले. तर त्याआधी सुद्धा त्यांनी मागणी केली होती की दिव्यांग बांधव असू द्या किंवा विधवा बहिणी आहे त्यांना पेन्शन 6,000 रुपये झालेच पाहिजे आहे व सरकारने यावरती लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचं असणार आहे. त्यांनी हे सुद्धा प्रश्न केले की माननीय मुख्यमंत्र्यांनी जे मान्य केलं होतं की वाढीव अनुदान मिळणार आहे किंवा जे वाढीव अनुदान देणार आहेत 6,000 रुपये ते कधीपर्यंत मिळणार आहे. दिव्यांगांना 6,000 रुपये मासिक मदत, कर्जमाफी म्हणजेच काय, जे एकल महिला आहेत किंवा जे शेतकरी महिला आहेत त्यांना पूर्णपणे कर्जमाफी सरसकट होणे गरजेचं आहे. कोणतीही अटी शर्ती ठेवू नका. अंत्योदय कार्ड सरसकट मिळणं, शिक्षणाचा असू द्या किंवा रोजगार संदर्भात असू द्या त्यांनी प्रश्न विचारले. घरकुल, अनाथांसाठी स्वतंत्र योजना, एकल महिलांसाठी पुनर्विवाह आणि मुलांच्या शिक्षणासह अनेक महत्त्वाच्या मागण्या त्यांनी मांडल्या आहेत. मुख्यमंत्री आदेश असूनही अंमलबजावणी का झाली नाही त्यावरती त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला आहे. या संदर्भात पूर्णपणे जो व्हिडिओ आहे, जी माहिती आहे माननीय बच्चूभाऊ कडू यांनी लाईव्ह सांगितलेलं आहे, लगेच बघा. सभापती महोदय, खरं तर पहिल्यांदा या गोष्टीचा एक आनंद आहे पण काही वेदना पण आहे का एकनाथजी शिंदे साहेबांनी एक मंत्रालय दिव्यांगासाठी स्थापन केलं आणि हे देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय ठरलेलं आहे आणि या पहिल्या दिव्यांग मंत्रालयाचे पहिले मंत्री आता याची उत्तर देणार आहे आणि म्हणून तुमचंही खास करून मी आभारच मानतो. या दिव्यांग मंत्रालयाला बळकटीकरणाचं काम खऱ्या अर्थानं केलं पाहिजे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माझं रायगडचं उपोषण झालं आणि नंतर मोजरीचं 7 दिवसाच्या उपोषणानंतर त्यांनी काही निर्णय 1 वर्षाच्या अगोदर सभापती महोदय घेतले गेले. आता 1 वर्षाच्या अगोदर जर निर्णय झाले असेल आणि 1 वर्षानंतर मुख्यमंत्र्यांना आदेश दिले आणि तरीसुद्धा तुमचं डिपार्टमेंट काम करत नसेल तर हे मुख्यमंत्र्याच्या आदेशाची अवहेलना आहे. मग याच्यात मंत्र्यावर कारवाई करायला पाहिजे का, सचिवावर कारवाई केली पाहिजे का? कारण तुम्ही सांगतोय का साहेब तुम्ही अतिशय चांगलं काम करत असताना दिव्यांगासारखाचं पुण्य करणारं काम तुमच्या हाती आलं येत असेल आणि मुख्यमंत्र्यांना काय निर्देश दिले? दिव्यांगाच्या कर्जमाफीचा विषय होता, यामध्ये मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरिता सादर करावं असा डायरेक्ट आदेश आहे आणि 1 वर्ष झालं सादर करत नाही. केवढी दुर्दैवी गोष्ट आहे. असे किमान आम्ही सांगतोय असे 15 मागणीच्या बाबत आम्ही ज्या मागण्या केल्या त्याबाबत असेच निर्देश आहे, पण काही केलं नाही 1 वर्षात. कशाला लक्षवेधी करावं लागलं असते, कशाला 97 मांडावं लागलं असतं. दिव्यांगांना 6,000 रुपये महिना, दिव्यांगाचं स्टॉलचं धोरण असलं पाहिजे. उद्योग आणि क्रीडासाठी एक नवीन धोरण आखलं गेलं पाहिजे. दिव्यांगांना अंत्योदय कार्डाची योजनाच नाही आहे, उपाशी राहतं बिचारा. सर्वोच्च न्यायालयाचा 2013चा निर्णय आहे, त्याच्यानंतर 2014ला केंद्र सरकारनं शासन निर्णय केला, आपण केला का दिव्यांगांना अंत्योदय देण्याची गरज आहे, अंत्योदय कार्डात समाविष्ट करण्याची गरज आहे. नाही केलं. बजेटमध्ये 5% निधी आमचा वाटा आहे दिव्यांगाचा, तुम्ही तो देता काय? 1400 कोटी पाहिजे, 35,000 कोटी, फक्त 1400 कोटी आणि ते कर्मचाऱ्यासाठी, तोही खर्च कर्मचाऱ्यासाठी होते. म्हणजे कायदा न पाळणारं सरकार अशी आपली प्रतिमा जाऊ नये. राष्ट्रीय व राज्य निधी निर्माण करणे, 3 चाकी सायकलवर बंधन आणणे, कारण 2 पाय तुटलेले असताना हातानं 3 चाकी तर हातही चालला जातं, हे अशा सायकली वाटप करू नये. किमान ज्याच्या इलेक्ट्रॉनिक असेल अशा काही, आजकाल काय 3,000 भेटतं, फोटो काढतं, वाटून देतं सायकली, बंद करा. या उद्योग क्रीडा धोरणाच्या बाबतीत बार्टीच्या धर्तीवर दिव्यांग प्रशिक्षण संस्था एखादी काढता येईल का दिव्यांगासाठी? मूक बधिरांना 10वी नंतर शिक्षणच नाही आहे. काय देश आहे आपला? पुऱ्या देशात व्यवस्था अशी आहे का 10वी पर्यंत शाळा आहे, 10वी नंतर शाळाच नाही, 11वी नाही, 12वी नाही, पदवीधर नाही, काहीच नाही, शिकू नका. आणि नोकरीसाठी मागते पदवीधर, त्याला 12वी पास मागतंय आणि हा आहे 10वी पास. काहीतरी करावं लागेल. अंगणवाडी मदतनीस असेल, पोलीस पाटील असेल, तिकडे तुमचा कोतवाल असेल, बाकीच्यांना 10% गुण देतोय एकल महिलाला, यांना का देत नाही 10% गुण अतिरिक्त दिलं पाहिजे. ह्या लहान लहान गोष्टी. आमदार निधी 30 लाख खर्च करायला पाहिजे,
कोणी आमदार खर्च करत नाही 30 लाख, काही बंधनं नाही. हे विचारा, हे तुमचं काम आहे. दिव्यांग भवन, दिव्यांगांना आता तर एक नवीन अफलातून कारभार केला तुमच्या मंत्रालयानं, म्हणजे विशेष सहाय्य. त्यांनी काय केलं का तुम्हाला दाखला पाहिजे महोत्सव जॉब कार्ड, दिव्यांग जॉब कार्ड MRGS वर जाऊ शकतं. 2 पाय नसणारा माणूस MRGS वर जाईल, तुम्ही जॉब कार्ड मागताय. हे विशेष सहाय्यवाले आहे. म्हणजे कधी कधी तर असं वाटतंय का प्रश्न मांडल्यापेक्षा 2 कानपडीत माराव की काय, अशी अवस्था आहे. इथं मागितलं दारिद्र्याचं कार्ड, काय गरज आहे दारिद्र्य कार्ड? सर्वे 2002 नंतर संपुष्टात आला. मी हे रेकॉर्डवरून काढतोय, तुम्ही जे बोला. हा बिलकुल बरोबर आहे. ते आता तावात येतंय, थोडासा DNA मध्ये किंवा रक्तातला दोष आहे साहेब. आता तुम्ही वरच्या सभागृहामध्ये आलात. हा बरोबर आहे, अतिशय. मी सॉरी करतो, सॉरी मागतो, ते चुकून शब्द आला. दारिद्र्याखालील प्रमाणपत्र संपला. दारिद्र्य 2002 ला विषय संपला. आता ते प्रमाणपत्र भेटत नाही. हे कुठलेच कागदपत्र कुठे उपलब्ध नाही आहे, ते आपण दिले पाहिजे. याबाबत आपण तातडीनं निर्णय घेणं गरजेचं आहे. 4 प्रश्न आहे, म्हणजे 4 घटकावर आम्ही बोलतोय ना. हा घटक सभापती महोदय अतिशय दुर्लक्षित घटक आहे. भीक मागणारे भिकारी असेल, तुमच्या कायद्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये अजूनही भिक्षुक येतं. भिक्षुक हे वेगळा अर्थ आहे आणि भिकारी हे दुरुस्त करा. कारण भिकारी जे लोक आहे त्याला आपण भिक्षुक म्हणणं हे सोयीचं होणार नाही. काही वारकरी संप्रदायामध्ये, काही बौद्ध समाजामध्ये भिक्षुक असं म्हटलं जातं आणि म्हणून अशा प्रकारचा जो काही याच्यात शब्द उल्लेख येत आहे तो लगेच काढला पाहिजे. आता भिकारीमध्ये पण 2-3 गोष्टी आहे का ज्या गुन्हेगारीतून येलेले, काही आजारपणामुळे. आता काय IAS ऑफिसर सापडला होता पुण्याला, तो बिहारचा होता, तो पागल होऊन इथं नंतर सापडला का IAS ऑफिसर होता आहे. आणि मानसिक रुग्ण होता बिचारा, पडला राहिला रस्त्यावर. काही गरिबीतून आलेली भिकारीचा वर्ग आहे, यावर काही निर्णय घेत नाही. आपला अधिनियम आहे 1959चा, पण काही नाही. ते कलेक्टरला जबाबदारी दिली, SP ला दिली, काही काम करत नाही. इथून बाहेर निघालो ना आपल्या मंत्रालयाच्या समोर तर भीक मागणारी पोरं सापडतात आपल्याला. म्हणजे मंत्रालयाच्या जवळ जे सावली पडते ना, त्या आम्ही पाहतो त्या ठिकाणी आपण त्या चौकात आपले पोरं असतात भीक मागताना. का निर्मूलन होत नाही? का बरं व्यवस्था होत नाही? त्याचं पुनर्वसन का केलं जात नाही? ह्याही प्रश्न खऱ्या अर्थानं मनावर घेतला पाहिजे. मी अतिशय शेवटच्या घटकासाठी काम करतोय. आणि मग अनाथाचं आरक्षण आम्ही दिलं, 1% आरक्षण भेटलं. आमच्या भारतीय साहेबांनी त्याच्यात बरीचशी मदत केली. आपण पाहतो का हे आरक्षण आम्ही विधानसभेत पहिली लक्षवेधी आम्ही तिथं त्यावेळेस मांडली. पंकजाताई मुंडे तेव्हा मंत्री होत्या. आता आपण आरक्षण दिलं, पण त्यांच्यासाठी 21 वर्षानंतरच्या मुलींना राहण्यासाठी व्यवस्था आहे. खाजगी अनुरक्षण गृह आहे, पण त्याला पुरे पडतं. कुठे जावं 21 वर्षानंतरच्या मुलीनं? याला आई नाही, वडील नाही, धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, त्याचं गाव नाही, कुठं चौकात येऊन उभं राहायचं का त्या मुलीनं? एका इकडे आपण धर्माचा प्रचार करतो, प्रसार करतो, आणि ही अधार्मिकता का वागवतोय आपण? का अशा पद्धतीने वागतोय? सभापती महोदय कधी कधी राग येते का ही यंत्रणा अशी काय? याच्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागत असेल, याच्यासाठी आम्हाला लक्षवेधी 97 सारखा प्रस्ताव आणावा लागत असेल, हेच दुर्दैव आहे आमचं. झारखंड, मध्य प्रदेशनं मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना राबवली, 4000 रुपये देतं. माझं काय मत आहे, एक योजना राबवा. कोणताही अनाथ, 2 प्रकारचे अनाथ आहे, ज्याला आई वडील आहे पण ते मरण पावले, पण त्याची जात आहे, गाव आहे, कुठं ना कुठं ठिकाण आहे. पण काही अनाथ असे आहे का त्याला आई वडील माहीतच नाही, कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे, कोणतं गाव माहीत नाही. या लोकांसाठी त्याचा 21 वर्षापर्यंत घर झालं पाहिजे. करा व्यवस्था. आपण टाउन प्लॅनिंगमध्ये, आपण नगरपालिकेमध्ये जागा सोडतोच, लेआउट पाडतोय, ठेवा. जशी 10% आपण याच्यासाठी ठेवतोय ओपन प्लेस, त्यासाठी तसं अनाथासाठी एखादा 3% ठेवा, 1% ठेवा. काय व्यवस्था जागेसहित त्याची व्यवस्था, तो मुक्त वसाहत योजना आहे त्याप्रमाणे अनाथासाठी जागेसहित घरकुलाची व्यवस्था करा. कुठं राहीन तो? कसा राहीन? कुठं भीक मागन तो? आणि म्हणून याच्यासाठी मी एक योजना सुचवली होती का संजय गांधी आणि बाल संगोपन जर एकत्रित केलं तर 5000 रुपये महिना तिला भेटू शकतं. आणि जन्मताच मनात झाल्याबरोबर त्याला माहीत झालं, 2 वर्षाचा असो, 3 वर्षाचा असो, ही योजना त्याला चालू ठेवा. आणि या योजनेला LIC जोडा, म्हणजे त्याचे 1000 रुपये खर्च होईल, 4000 रुपये दर महिन्याचे जमा झाले तर 18 वर्षानंतर 10 लाख रुपये जमा होऊ शकते. आणि 10 लाखात त्याची व्यवस्था होते. हे जर आपण व्यवस्थित केलं तर तो अनाथ किमान त्याला तो सन्मानानं थोडं जगू शकेल. त्यासाठी आपण उपाययोजना केली पाहिजे. आणि घरासाठी, त्याच्या घरकुलासाठी किमान घर तरी झालं पाहिजे. बालसंगोपनचे तर पैसे भेटतच नाही,
वर्ष भेटत नाही, 4 वर्ष मंजुरीला लागते. याच्यावर सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि तिसरं आहे शेवटचं माझं एकल महिला, म्हणजे दिव्यांग, एकल महिला आणि भिकारी आणि अनाथ हा शेवटचा घटक आहे. आणि या घटकासाठी मला वाटते फार लोक फार समोर येत नाही, कारण हे मतदानात परिवर्तित होत नाही. हा याच्यातला दोष आहे. हा जेव्हा मतदानात परिवर्तित झाला असताना माझा दिव्यांग एक आमदार पाडू शकतं. एका मतदारसंघात 4 5 7 हजार लोक आहे, पण तो त्या राजकीय दृष्ट्या एकत्र आला नाही, तर त्याचा दोष आहे, जाऊ द्या. पण मला असं वाटतं का एकल महिला आहे, पुनर्विवाहासाठी आपण का बरं एखादी योजना आणत नाही? ज्या एकल महिला आहे त्यांचं आता लगेच कधी आमच्या महिला लग्न झाल्याबरोबर मरण पावतं, पण त्यांचं पुनर्विवाहासाठी आपण योजना आखली पाहिजे. त्यांच्या मुलींच्या कन्यादानासाठी चांगली योजना, त्याला त्या सगळ्या गोष्टीनं हे कामं करणं, हे काय आहे का आपल्या आतापर्यंतच्या काँग्रेसच्या डोक्यात आलंच नाही, पण आमच्या तर डोक्यात आलं पाहिजे का नाही? त्यांना डोकं होतं नाही होतं हा नंतरचा भाग आहे याच्या बाबतीत, पण त्याच्यावर बोलत नाही. ठीक आहे, पण हे यांना मुद्दामून समजलं पाहिजे म्हणून मी बोलतो आहे. दर्जेदार शिक्षण, एकल महिलांच्या मुलांसाठी दर्जेदार शिक्षण भेटलं पाहिजे, चांगल्या शाळेमध्ये घातलं पाहिजे त्याला. त्या एकल महिला आहे, मग एकल महिला असू, शेतकरी असू शकतं, एकल महिला भांडे घासणारे असू शकतं, एकल महिला ही भूमिहीन असू शकतं. ह्या सगळ्यांसाठी एक चांगलं धोरण आपण GR काढला, आपण याच्यामध्ये पुढाकार घेतलेला दिसतं मला. आपण शासन निर्णय केलेला होता आणि त्यानंतर 22 मे 2026चा शासन निर्णय आहे. पण याच्यात सगळे ना 33 अधिकारीची समिती बनवली, काही 10 प्रतिनिधीची पण समिती बनवा. आम्हालाही डोकं असतं, आम्ही पण चांगल्या योजना आणि आम्ही ग्राउंडवर राहतो. मग 33 अधिकाऱ्याच्या समितीसोबत एखादी आमच्या आमदारांची एक समिती जर बनवली, महिलाच आमदाराची बनवा, आम्हाला नका घेऊ, पण त्यांची काहीतरी बनवा ना, त्यांना पण ते स्थान द्यावं अशी विनंती करतो.